गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. उज्जैनमध्ये आमचा आजचा दुसरा दिवस. आज आम्ही जाणार आहोत इथनं ओंकारेश्वरला. त्याच्यासाठी आमची गाडी येणार आहे. आम्ही सकाळी पहाटे 4:30ला सुटलेलो आहोत आणि बघाल तर 6 वाजेपर्यंत आम्ही रेडी झालेलो आहोत. आता वाट बघतो गाडीची. आम्ही आता निघालेलो आहोत ओंकारेश्वरला जाण्यासाठी. आमची बस आलेली आणि आता जाऊन आम्ही पटापट बसमध्ये बसून घेतो. तर आता आमचा उज्जैनमध्ये पहिला दिवस. तर आता आम्ही निघालो आहोत ओंकारेश्वरला. इकडे भाऊजी, इकडे किंजल, आत्या, परी, मोठप्पा, श्रेया दीदी, ऐक ब्लॉगर, इथं छोटी आत्या, मम्मी, कृषी, आमचा जादू. आम्ही पहाटे 7 वाजता निघालो होतो. त्याच्यामुळे वातावरण बघा किती मस्त झालं आहे. सूर्य बघा कसा उगवताना किती मस्त दिसत आहे. आता काय चालू आहे? आपल्याला परीला स्टेप शिकवतो. कुठली आहे करायची? कसं करायचं दाखव. अंकाला इकडे खाली. हा बिगो असं इकडे. उलटा घेतला. नाश्ता करायला बसले आता. भरपूर थंडी आहे. जे मजे जे झूम 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 झूम. नाश्ता करून आम्ही निघालोय आणि बघा बाहेर किती मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. याच्यामुळे पूर्ण रोड जाम झाला आहे, पूर्ण घाट जाम झाला आहे आणि ॲक्सिडेंट भरपूर मोठा झाला. पूर्ण ट्रक पलटलेला आहे. आता आम्ही थोड्याच वेळात पोचू ओंकारेश्वरला. बघा बाहेर किती मस्त असा समुद्र आहे. नदी आहे, समुद्र नाही आहे, नदी आहे. आणि आता ओंकारेश्वरला पोचून आम्ही केली तिथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा केलेली आहे. कारण आम्हाला माहीत नाही आहे, मंदिर थोडंच लांब होतं पण आम्हाला रिक्षा करून जावं लागलं. त्याच्या दर्शन रांगेकडे जात आहोत आणि हे आहे मामलेश्वर शिवमंदिर. ते बघा तिकडे आहे ओंकारेश्वर मंदिर. तिथे आपल्याला जायचं आहे. आज भरपूरच गर्दी आहे. 4 ते 5 तास लागतील दर्शनाला असं वाटतंय. पण आम्ही जातोय लाईनीला लाईनीला राहून आम्हाला 2 तास झाले तरी काही दर्शन होत नाही. अजून 5 तास लागतील असे बोलतात आणि कृषू देखील राहत नाही. त्याच्यामुळे आम्ही आज दर्शन न घेताच निघालो आणि रस्त्यात आम्ही मावशीने ऑनलाईन दर्शन घेतलं. त्याच्यामुळे सर्वांनी निर्णय केला की सर्वांनीच ऑनलाईन दर्शन घ्यायचं, जेणेकरून आपल्याला दर्शन देखील होईल एवढ्याला मिळून. त्याच्यामुळे सर्वांनीच ऑनलाईन दर्शन घेण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनीच एक करून ऑनलाईन दर्शन घेतलं.
ऑनलाईन दर्शन घेऊन समोर बघा आमचा कसा हात जोडतोय. सर्वच जण म्हणजे देवाला बघून असे जवळून हात जोडत होते आणि मी याच्यानंतर घेतली थोडी समूची मस्ती, समूची थोडी मज्जा घेतली. सर्वच जण असे जवळून देवाला बघून खूपच भारी वाटलं सर्वांना. सर्वच जण हात जोडत होते. आता आम्ही निघालेलो आहोत इथून. बोटीमध्ये आम्ही त्या बाजूला जाणार आहोत कारण मावशीला जास्त चालवत नाही, त्याच्यामध्ये पाणी त्या साईडला जाणार आहोत. मला बोटीमध्ये जायला भरपूरच भीती वाटते, पण बघूया जाऊन एकदा. सर्वजण नाही घाबरले, मी जास्तच घाबरले थोडा, तरी पण चाललो आहोत बोटीमध्ये. बंद करून खाली चालले वाटतं. नाही चाललं तुम्ही घाबरले हाय करा. हाय हे गोमुख आहे. इथून 12 महिने पाणी शिवलिंगावरती पडत राहतं, अभिषेक होत राहतं गाईच्या मुखातून. याच्यानंतर आम्हाला भरपूर चढायचं आहे शिड्या. भरपूर शिड्या चढून आम्ही वरती आलेलो आहेत आणि भरपूर दमलेलो आहोत. मावशी तर आमची भरपूरच दमलेली आहे. मला सांगते पडशील. बघा अजून किती वरती जायचं आहे. आणि तो बघा खुशी शिड्यांवरनं वर येऊन आम्ही घेतली ते महादेवाचं दर्शन. त्यानंतर बाजारामध्ये थोडीशी शॉपिंग केली. भरपूरच जमलं होतं सर्वजण. शॉपिंग म्हणजे काय फक्त आणि फक्त प्रसाद घेतला. आणि त्याच्यानंतर आम्ही इथून जाणार आहोत इंदोरला. इंदोरला पोचता आम्हाला रात्र रात्रीच्या 8 वाजले आहेत आणि आता आम्ही इंदोरमध्ये एंट्री केलेली आहे. आता इंदोरमध्ये आम्ही पोचू थोड्याच वेळात. त्याच्यानंतर हॉटेलवरती पोचू. बघूया आता हॉटेल वगैरे भेटला का त्याच्यानंतरच आता भेटते तुम्हाला. भरपूर रात्र झाली आम्हाला पोचता. हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत आणि भरपूरच दमलेलो आहोत. फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि हा आमचा हॉटेल आहे बाहेरून. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या आम्ही जाणार आहोत इंदोरवरून. आमचं इथे जवळच स्टेशन आहे. उद्या आमची 4ची ट्रेन आहे.